स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, ज्यांना चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची वारी करता आली नाही, म्हणजेच जसे की चुना वेचायला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून जावं लागतं। ज्यांच्या घरामध्ये परडी आहे त्यांना तर आवर्जून जावंच लागतं, पण तरीही काही अडचणींमुळे किंवा ज्यांचं फक्त परडीच आहे अशांनी नाही, तर ज्यांचं कुलदैवत तुळजापूर आणि येरमाळा आहे, यांना कसल्याही परिस्थितीमध्ये यांना चुना वेचायला जावंच लागतं दरवर्षी। मग ज्यांना काही अडचणींमुळे जाणं झालं नाही, त्यांनी कधी जायचं असतं, काय किंवा कुळाचार कसा करायचा असतो, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि व्हिडिओ यामध्ये देवीला नवस पण कोणता बोलला जातो, आवर्जून हे 2 नवस बोला, म्हणजे तुमचे कामं नक्की पूर्ण होतील। आणि हे 2 नवस म्हणजे देवीचे खूप महत्त्वाचे नवस आहेत, आणि देवी हे केल्यामुळं देवी आपल्या आयुष्यामध्ये खरंच बदल घडवून आणतात। तर ते कोणते नक्की पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि नवीन असल्यास तर व्हिडिओला सबस्क्राईब सुद्धा करा। तर बघा, आता ज्यावेळी येडेश्वरी देवी आमराईमध्ये खाली येतात, खाली म्हणजे आमराईमध्ये चुन्याच्या रानामध्ये येतात, त्यावेळेस तिथे त्या जमिनीवर आधी म्हणजे अगोदर जमीन पूर्ण काळी असते, आणि ज्यावेळेस देवी आहे त्या आमराईमध्ये येतात त्यावेळेस आपोआप चुना जमिनीवरती प्रकट व्हायला लागतो। आणि मग त्या दिवशी काय केलं जातं, तर तो सगळा चुना सगळे लोक वेचतात आणि त्या तिथे एकत्र ठिकाणी जमा केला जातो किंवा त्या पालखीवरती टाकला जातो। आता हे सगळं झाल्याच्या नंतर तो चुना आता गोळा करत असतात तिथले जे स्थायिक लोक असतात, म्हणजे प्रॉपर येरमाळ्यातले जे लोक असतात, त्यांनी तो चुना सगळे गोळा करतात, आणि गोळा करून तो चुना होळी जसं आपण पेटवतो ना, तसं ते होळी पेटवल्यासारखं पेटवतात। त्याची रास करून तो चुना पूर्ण भाजला जातो, आणि तो भाजून परत नंतर तो व्यवस्थित एक मिश्रण तयार केलं जातं त्याचं। आणि तो चुन्याचा जो रंग आहे तो अष्टमीच्या दिवशी म्हणजेच यात्रा झाल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसाच्या नंतर तो पूर्ण रंग हा मंदिराला दिला जातो। तर आता बघा, ज्यांना चुना वेचायला जाणं झालं नाही, म्हणजेच आपला कुळाचार करावा लागतो तिथे गेल्यावर, म्हणजे जसं की चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा असते। मग तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवशी तुम्हाला सुरुवातीच्या दिवशी तुळजापूरला जावं लागतं, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला येरमाळ्याला यावं लागतं। म्हणजे चुना वेचायच्या दिवशी, ज्या दिवशी येडेश्वरी देवी आमराईमध्ये येतात त्या दिवशी तुम्हाला येरमाळ्याला जावं लागतं। तर या दोन्ही म्हणजे देवीला, तुळजापूरच्या देवीला सुद्धा त्या दिवशी तुम्हाला कुळाचार म्हणून पूर्णाचा नैवेद्य, भात हे सगळं दाखवायचं असतं। त्याचप्रमाणे परडीमध्ये नैवेद्य, पान, सुपारी, एक म्हणजे काही तुमच्याच्याने शक्य असेल ती दक्षिणा, हे सगळं घेऊन तुम्हाला तिथे पण कुळाचार करायचा असतो। आणि तो झाल्याच्या नंतर तुम्हाला येरमाळ्यामध्ये सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो, थोडासा भात त्याच्यावरती दाखवायचा असतो। हे सगळं दाखवून देवीला षोडशोपचार पूजा वगैरे झाल्यानंतर नमस्कार करायचा असतो। आणि तिथला जो चुना आहे तो सुद्धा मानाचे 5 खडे, 7 खडे, 9 खडे, आपल्या घरामध्ये किती मेंबर आहेत, 7 असतील, 5 असतील, अशा प्रत्येकाच्या नावाचे खडे वेचायचे असतात, आणि तो येडेश्वरी देवीला अर्पण करायचे असतात। आता हा कुळाचार ज्यांची ही कुळदेवी आहे तुळजापूर आणि येरमाळा, त्यांना वर्षातून हा कुळाचार करावाच लागतो। पण ज्यांना जमत नाही, ज्यांना जमलं नाहीये, आता मागच्या यात्रेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी यात्रेला चुना वेचायला जमलं नाही, त्यांनी अष्टमीच्या दिवशी आवर्जून जायचं। का तर बघा, त्या दिवशी चुना सगळा एकत्र मिश्रण करून तो सुद्धा पूर्ण मंदिराला त्याचा रंग दिला जातो। आणि हा रंग सुद्धा जसं की चुना वेचण्याचं प्रत्येक जण थोडं थोडं वेचून एकत्र जमा करतात, तसंच हा सुद्धा चुना ज्यावेळेस रंग देतात त्यावेळेस तिथले जे लाखो भाविक भक्तांना सुद्धा तो रंग द्यायला सुद्धा म्हणजे त्याचा सुद्धा त्यांना मान मिळतो। आपणही गेलो तिथं म्हणजे आपणही गेलो तर आपल्याला सुद्धा तिथे आपल्याला एक हात वगैरे फिरवण्याचा सुद्धा मान मिळतो। प्रत्येक भाविकाला ते तिथले जे पुजारी असतात ते स्वतःहून मान देतात। जसं आपण चुना सगळ्यांनी मिळून कसा वेचला जातो, तसं सगळ्यांनी मिळून त्या मंदिराला सुद्धा रंग दिला जातो। असं म्हटलं जातं की ज्या वेळेस आपण त्या मंदिराला म्हणजे पोथरा देतात असं बोलतात, पण आपण ज्यावेळेस आपण एक हात फिरवत असतो त्यावेळेस ती सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये नवीन आपल्याला संकटामधून बाहेर काढत असते, आणि नवीन आपल्या आयुष्याला कलाटणी मिळवून देत असते, असा याचा अर्थ आहे। आणि बघा, तुम्ही हे जागृत देवस्थान आहे,
खूप खूप अनुभव स्वतः मला सुद्धा आलेले आहेत. बघा, माझा अनुभव तुम्हाला मी नक्की शेअर करेल. मी 7वी मध्ये असताना माझ्या कानाच्या पाठीमागे गाठ आलेली, खूप मोठी गाठ. मग ती कशाची होती माहीत नाही, पण एक आलेली. मग आम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलोत. मग हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर मग सांगितलं की त्यावेळेस माझे स्पोर्ट्स सुरू होते आणि ते जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आपल्या शाळेमध्ये वगैरे होतात ना, त्या टाईपमध्ये तसे खेळ सुरू होते. मग आता ते लहानपणी खेळाची आवड खूप असते ना आपल्याला. मग माझं असं होतं की मला नाही जायचं, माझा खो खोची स्पर्धा आहे आणि मला ती स्पर्धा सोडून मला नाही जाता येणार. मग मग डॉक्टरांची आम्ही अपॉइंटमेंट घेतली आणि डॉक्टर म्हणले की ठीक आहे, आपण जानेवारीच्या एंडिंगला ऑपरेशन करायला अशा अशा या ठिकाणी, आता मी तुम्हाला स्पॉट नाही सांगणार, पण लातूर या ठिकाणी जावं लागेल. मग त्यांनी तिथल्या डॉक्टरांचा नंबर वगैरे दिला, सगळं सांगितलं. हे सगळं झाल्याच्या नंतर मग आम्ही आलोत घरी. मग आमचं ठरलं ऑपरेशन वगैरे करायचं, पण मनामध्ये भीती खूप असते. वय लहान आणि एवढं मोठं अचानक गाठ कसं येऊ शकते बरं? गाठ आली आहे, मग कशाचं काय? आता खूप प्रश्न माणसाच्या मनामध्ये येतात. मग आम्हाला असंच एक जणांनी सांगितलं की तिथल्या आमच्या गावामध्ये देवपा किंवा इतर आमच्या आजी वगैरे, आमच्या घरामध्ये पण परडी आहे. माझ्या म्हणजे आईच्या गावी, म्हणजे माझ्या पप्पांच्या आईच्या हातावरती परडी आहे. मग आजी बोलली की तुम्ही एकदा येरमाळ्याला जाऊन या, तुळजापूर येरमाळा करा. मग ठीक आहे म्हटलं की देवाच्या कृपेने झालं बरंच तर खूपच चांगलं होईल. आता बऱ्याच जणांना ही श्रद्धा वाटेल, श्रद्धा माझी खूप मनातून आहे. मी तुळजाभवानी देवीवर आणि येडेश्वरी मातेवर पण माझी खूप श्रद्धा आहे आणि ती सुद्धा आमची कुळदेवी आहे. आणि माझ्या मनामध्ये कुठल्याही देवांबद्दल सुद्धा मनामध्ये श्रद्धा असावी, अंधश्रद्धा कधीही नसावी. बऱ्याच जणांना याबद्दल काही वेगळं वाटेल, त्याबद्दल काही वेगळं वाटून घेऊ नका, कारण हे सत्यात गोष्टी आहेत. हा अनुभव माझ्या एकटीचाच नाही, असे लाखो करोडो भाविक आहेत यांना असा अनुभव येतो. मग आम्ही गेलोत. मग आम्ही तुळजापूरचं दर्शन घेतलं. मग माझे पप्पा, मम्मी आणि मी आणि माझा छोटा भाऊ, मग आम्ही गेलोत सगळे, दर्शन वगैरे घेतलं. मग आम्ही परत येडेश्वरीला आलोत. मग तुळजाभवानी देवीचा पण तिथं कुळाचार वगैरे केला, परड्यांमध्ये पीठ मीठ नैवेद्य वगैरे सगळं घातलं आणि मग तिथून वगैरे दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आम्ही येडेश्वरीला गेलोत. येडेश्वरीला गेल्याच्या नंतर आम्ही मग तिथे पण कुळाचार केला. तिथे देवीच्या पाया वगैरे पडलोत आणि ज्या वेळेस पायऱ्या उतरून मी खाली आले, डोंगरावरून खाली आले, त्यावेळेस माझ्या मानेची गाठ अचानक गायब झालेली. एवढा जागृत अनुभव ना बऱ्याच जणांना येतो, असं मीच नाही, असे खूप भाविक भक्त आहेत. म्हणून लोक या यात्रेला 15 ते 20 लाख भाविक आवर्जून महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा, बाहेरच्या राज्यातले सुद्धा लोक इथे येतात आणि खूप लांबून लांबून, आपल्या महाराष्ट्रामधील तर सगळे लोक इथे असतात. आणि हा मान खूप मोठा आहे. हा बऱ्याच जणांना ती संकेत देत असते, बऱ्याच जणांचं सुद्धा ती खूप भलं करत असते. त्यामुळं मी म्हणेन, तुम्हाला चुना वेचायला जाणं झालं नाही तर तुम्ही अष्टमीला, म्हणजे ज्यावेळेस मंदिराला त्या चुन्याचं रंगकाम वगैरे दिलं जातं त्यावेळेस तुम्ही सुद्धा एक हात फिरवला पाहिजे. म्हणजे त्याचा सुद्धा मान तुम्ही घेतला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हे करताना त्यावेळेस असं म्हटलं जातं ती सुद्धा आपल्या आयुष्याला एक कलाटणी देते. म्हणून तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर जाणं झालं नसेल तर तुम्ही चुन्याचं ज्या दिवशी रंगकाम करतात त्या दिवशी तुम्ही नक्की जावा. आणि ही येरमाळा येथील जी येडेश्वरी देवीची चैत्र यात्रेतील चुना वेचणं हा जो एक परंपरा आहे, ती एक अद्भुत संगम मानला जातो. तर हा चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरातून गावातील आमराईमध्ये मुक्कामासाठी येत असते. त्यावेळेस लाखो भाविक चुना वेचून एकत्र ठिकाणी जमा करून तो परत नंतर तिथले जे गावामधील जे मेन स्थायिक लोक आहेत ते सगळे गोळा करतात, भासतात आणि त्याचा वर्षातून एकदा रंग दिला जातो त्या मंदिराला. असं म्हटलं जातं की हा नैसर्गिक चमत्कार आहे की केवळ या 5 दिवसांमध्येच आमराईच्या जमिनीमध्ये चुन्याचे खडे आपोआप प्रकट होतात आणि ते इतर वेळी कधी सुद्धा दिसत नाहीत. हे सुद्धा या म्हणजे देवीच्या कुळाचाराचं एक मुख्य आकर्षण आहे. आणि भाविक आई राजा उदे उदे ह्या जयघोषामध्ये खडे वेचत असतात आणि हा चुना एक देवीचा प्रसाद मानला जातो. आता बघा, थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे म्हणजे मंदिराचं जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी बांधकाम आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन असून हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे. मंदिराच्या उभारणीमध्ये 101 दगडी खांबांचा वापर सुद्धा करण्यात आला आहे असं म्हणतात. प्रवेशद्वार आणि दीपमाळा, मंदिराला उत्तर, दक्षिण, पश्चिम अशा तिन्ही दिशांनी प्रवेशद्वार आहेत.
मुख्य प्रवेशद्वारासमोर 3 भव्य दीपमाळा आहेत. त्यापैकी मधली दीपमाळ इतर 2 पेक्षा उंच आहे. स्वयंभू मूर्ती आहे. गाभाऱ्यामध्ये देवीचा स्वयंभू तांदळा असून त्यावर चांदीचा मुखवटा आणि मुकुट चढवलेला आहे. ही मूर्ती शेंदूरचर्चित असून ती अत्यंत प्रसन्न सुद्धा दिसते. आणि बघा, ह्या आईची एक खास परंपरा म्हणजेच यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे आईची परडी. ज्यांच्या हातावर परडी आहे ते आवर्जून त्या यात्रेमध्ये जातच असतात आणि तिथला हा कुळाचार त्यांना करावाच लागतो. आणि हे ज्ञानाचं आणि बोधाचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. आईची परडी म्हणजे ज्ञानाचं आणि बोधाचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. इथली नवस फेडण्याची जी पद्धत आहे ती, या ज्या भाविकांचा नवस पूर्ण झालेला असतो ते काय करतात तर देवीला नवस बोलतात की मी तुझी घंगाळी भरेन, किंवा मग मी तुला लग्न जमण्यासाठी सुद्धा तिथली एक सेवा आहे बघा. लग्न जमण्यासाठी मी तुझ्या पायऱ्यांना 5 पायऱ्यांना हळदीचं लेपन करेल किंवा हळद अर्पण करेल असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा तिथील जे आलेले भाविक भक्त आहेत त्यांना सुद्धा मी हळद लावण्याचा सुद्धा नवस बोलतात. दुसरा जो नवस आहे तो येडेश्वरी देवीच्या मंदिराला एक डोंगराला परिक्रमा केली जाते. तर ती कशी, त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात की खेटा घालणं आणि म्हणजेच वेडा घालणं. आपल्या घरातील असं म्हटलं जातं की येडेश्वरी देवीला, आणि तो जो आपण खेटा घालत असतो तिची परिक्रमा करत असतो ती 1.25 कोसाची परिक्रमा आहे. 1.25 कोसाची परिक्रमा आहे. आता बरेच जण फक्त 1.25 कोसाची परिक्रमा करतात आणि बरेच जण सुती दोरा बांधून सुद्धा प्रदक्षिणा पूर्ण करतात. नवस बोल, आता बघा, कुणी 5 बोलतात, कुणी 7 बोलतात, 9, 11 अशा परिक्रमाचे सुद्धा नवस बोलतात. मग ते हातामध्ये सूत घेऊन ते 7, 11, 9 अशा परिक्रमा पूर्ण करायच्या असतात. आणि असं म्हटलं जातं ज्या वेळेस आपण देवीला खेटा घालतो, वेडा घालतो, त्यावेळेस ती आपल्या घरातला वेडा काढून टाकते. आणि हा सुद्धा नवस बोलतात. आणि हा नवस असा म्हटला जातो की आई, माझ्या घरातील जे काही बाधा आहे, जी काही माझ्या घराला वेडा लागलेला आहे तो वेडा निघून जाऊ दे. मी तुझ्या मंदिराला 8, 9, 7, 5, 11 अशा सुताच्या प्रदक्षिणा घालेल, असा हा बोलला जातो. आणि हा नवस ज्यावेळेस आपण फेडत असतो, आपल्या घरातील आपली इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर आपण हा नवस फेडायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथून मंदिराच्या आजूबाजूला तिथं सूत भेटतं. तेव्हा सूत घेतल्याच्या नंतर ते मंदिराच्या एका साईडला बघा रोड आहे, तिथून प्रदक्षिणा घातली जाते. आणि ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालतो त्यावेळेस प्रदक्षिणा घालताना कुणाला बोलायचं नसतं, मागे वळून बघायचं नसतं आणि पायाला ठेच वगैरे लागू द्यायची नाही. व्यवस्थित हळूवारपणे शिस्तीत चालत चालत देवीचं नामस्मरण करत करत हा आपल्याला प्रदक्षिणा पूर्ण करायची असते. आणि हा 1.25 कोसाचा प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप बदल घडतात. असं म्हटलं जातं हा 1.25 कोसाचा वेडा, हा 1.25 कोसाचा खेटा आपल्या आयुष्याला 1.25 महिन्यामध्ये वळण मिळवून देतो. म्हणजे ज्या वेळेस आपण या डोंगराला 1.25 कोसाचा खेटा घालतो, परिक्रमा घालतो, त्यावेळेस 1.25 महिन्यामध्ये ती आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणते आणि आपली इच्छा 1.25 महिन्यामध्ये पूर्ण करते असं सुद्धा मानलं जातं. आणि आता अजून हे झाल्याच्या नंतर आता चुना वगैरे अष्टमीच्या दिवशी भाजल्याच्या नंतर तो जो मंदिराला त्याचं रंगकाम केलं जातं, त्याच्यानंतर तिथं असा मान आहे की त्या गावातील जे प्रॉपरचे लोक आहेत, म्हणजे येरमाळ्यातील स्थायिक लोक आहेत किंवा बाहेरून येणारे पण, त्या 5 दिवसामध्ये देवीला खास म्हणजे रब्बी हंगामातील जे काही बघा नवीन ज्वारी वगैरे निघाली असते, म्हणजे जे काही नवीन हंगामातील धान्य वगैरे निघालेले असतात त्यापासून आंबील घोगऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. आणि हा नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर देवी परत नंतर डोंगरावरती जाते, असा सुद्धा नियम आहे. हळदीचा, ज्यांचं लग्न जमत वगैरे नाही त्यांनी हळदीचा 5 पायऱ्यांचा हळद लावायची, असा हा एक नवस आहे. परत असं पण म्हटलं जातं की माझ्या आयुष्यामध्ये खूप सगळी भरभराट कर. मला असं बऱ्याच जणांच्या खूप अडचणी असतात, घंगाळी सुद्धा भरतात, नवसाची घंगाळी भरली जाते. नवसाच्या परत नंतर ह्या 5, 11, 9, 7 अशा प्रदक्षिणा घातल्या जातात. असे बरेचसे नवस आहेत बघा. तुम्हाला म्हणजे तिथे गेल्यावर आपली कुळदेवी, शेवटी आपण तिचे लेकरू आहोत, ती आपली आई आहे, तिला माहीत असतं आपण कुठल्या अडचणीमध्ये आहोत कुठल्या नाही. ती आपल्याला बरोबर समजून घेते आणि ती आपल्याला सगळं देत असते. त्यामुळं माझा सांगण्याचा हेतू हा आहे की बघा, कधी आपल्या कुलदेवीला आपण विसरायचं नाही. वर्षातून 1 वेळा आपण आपल्या कुलदेवीला गेलंच पाहिजे आणि तुळजापूर येरमाळा हे दोन्ही दर्शन केलं पाहिजे. आणि ज्यांना
चुना वेचायला जाणं झालं नाही त्यांनी आता उद्या ज्यावेळेस मंदिराला रंगकाम वगैरे करणार आहेत त्यावेळेस नक्कीच जाऊन तुम्ही सुद्धा एक हात तिथं द्यायचा आहे तुमचा. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही तिथं जाता आणि तो रंगाचा हात तुम्हाला सुद्धा द्यायचा मान असतो. म्हणजे प्रत्येक भाविक जातात, जसं की आपण सगळ्यांनी मिळून चुना वेचला तसं सगळ्यांनी मिळून रंगकाम करतात. प्रत्येक भाविक येतात, थोडा 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 चुना देऊन त्या मंदिराचं रंगकाम पूर्ण करतात. असा सुद्धा मान आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आई राजा उदो उदो.